1 किलो चिकनपासून मस्त तर्रीदार असा झणझणीत चिकनचा रस्सा, सुकं, मिठाचं, तेही एकाच वाटणामध्ये कुठलीही झंझटशिवाय. तर इथे मी चिकन चांगलं धुवून घेतलं, त्याला मीठ, हळद, थोडासा गरम मसाला लावून साईडला ठेवून दिलं. ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल घेतलं, थोडंसं जास्तीचंच घेतलं. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, चिरून घेतलेला एक कांदा चांगला परतून घेतला. आत्ता जे आपण वाटण बनवलेलं होतं त्यापैकी थोडंसं वाटण घेतलं, फक्त सुक्यासाठी थोडं साईडला ठेवायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन चांगलं परतून घेतलं. 2 वेळा मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून दिलं, त्याला चांगलं असं पाणी सुटतं. त्यानंतर पाणी सुटल्यानंतर काय करायचं, ताट पुन्हा एकदा त्यावर ठेवून थोडंसं पाणी टाकायचं. पाण्याला हलक्या बुडबुड्या आल्या की त्याच्यामध्ये ते ओतून द्यायचं. असं मी 3 ते 4 वेळा केलेलं आहे. चिकन मस्तपैकी शिजलं की मिठाचं काढून ठेवायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं, कांदा भाजून घेतलेलं वाटण केलं होतं ते घेतलं, मसाले टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घेतलं तरीसुद्धा खूप छान येते. त्यानंतर मिठाचं पाणी 5-6 खडे चिकनचे घ्यायचे, चांगले मीडियम फ्लेमवरती तरी येतोपर्यंत उकळून घ्यायचं. सुकं बनवण्यासाठी तेल घेतलं, तेलामध्ये जिरे घेतले, कांदा टोमॅटो भाजून घेतलेले ते चांगलं परतून घेतलं. उरलेलं वाटण होतं ते सुद्धा टाकून हे सगळे मसाले टाकून चांगलं परतून घेतलं आणि थोडंसं रश्श्यामधलं पाणी ह्याच्यामध्ये ओतून चांगलं तेल सुटेपर्यंत हे हलवून घेतलं आणि चिकनसुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेतलं. कोथिंबीर टाकून झाकण ठेवलं मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटासाठी. डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे.